दरम्यान मुद्दा तरुणांच्या भविष्याचा आहे असं राहुल गांधी म्हणतात। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज निंदनीय आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का बसलेत असा सवाल देखील राहुल गांधी यांनी उपस्थित केला। लाठीचार्जबाबत मोदींनी माफी मागावी, विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्यासह मोदी, अमित शहांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे। इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है, और ये जो किया जा रहा है, लोगों को मारा जा रहा है, पीटा जा रहा है, दिस इज कंप्लीटली अन इंडियन। मोदी जी हैज नॉट इवन apologized. Why is the Prime Minister silent? What is the reason? He should apologize to the students and he should stop this nonsense of police people thrashing students. This is completely wrong. तर दुसरीकडे विनापरवाना आंदोलन करणं चुकीचं आहे असं फडणवीस म्हणतात। काहींकडून आंदोलनात राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे। आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न सुरू असून दिल्लीतील आंदोलनाला राजकीय पक्षांचा पाठिंबा होता अशा शब्दात फडणवीसांनी टीका केली आहे। अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करतायत। अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे, पण अराजकता कशी तयार करता येईल त्याचाही प्रयत्न करतायत। ज्यावेळी फेसलेस आंदोलन असतं त्यावेळी आपण दिल्लीमध्ये देखील बघितलं की कशा प्रकारे नेतृत्वहीन अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली। पोलिसांच्या गाड्या फोडणं असेल, गाड्या उलटवणं असेल, पोलिसांवर दगडफेक असेल, अशा अनेक गोष्टी घडल्या। दरम्यान परीक्षा पे चर्चा करता तसं विद्यार्थ्यांशी चर्चा करा असं आवाहन राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना केलंय। देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे। माजी पंतप्रधान मोदींना विनंती आहे की अकार्यक्षम मंत्र्यांचा राजीनामा व्हायलाच हवा, परीक्षांमध्ये पारदर्शीपणा यायलाच हवा असं देखील यावेळेस राज ठाकरे म्हणाले। दरम्यान एक महत्वाची बातमी समोर येते। सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश देण्यात आलेत। वांगचुकांच्या पत्नीनं खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्याची मागणी केली होती। वांगचुक यांच्यावर सध्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून दिल्ली हायकोर्टाचे पोलिसांना आदेश पाहायला मिळत आहेत। दरम्यान सरकारला सत्तेचा माज आलाय। आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध आहे। पोलिसांनी गुंडांप्रमाणे वागू नये असं संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी देखील देशपांडेंनी केली आहे। हा जो सत्तेचा माज आलेला आहे त्याच्या विरोधात जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय त्या विद्यार्थ्यांना खरोखर आम्ही सलाम करतो। ज्या हुकुमशाहीच्या विरोधात त्यांनी आंदोलन उभारलंय हे निश्चितपणे त्यांचं अभिनंदन करणारं आहे आणि त्यांच्या पाठी सर्व जनता सक्षमपणे उभी आहे हे त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।